श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर PhD. संग्राहक कैलासवासी ल.का. तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन पुणे. प्रकरण 60. प्रयोजन. पान क्रमांक 171. देवास भक्तीने कसे ऋणी करावे आणि केवळ नामस्मरणाने गुरु न करताही उपासना करता येणार नाही काय? या तुम्ही विचारलेल्या प्रश्नात एक प्रश्न आणखी मिळू म्हणजे आपला विषय विशेष पूर्ण होईल. तो म्हणजे जगात देव आहे काय आणि असल्यास तसला कसे ओळखावे, त्याची मानवी जीवनात गरज आहे काय? या प्रश्नासंबंधी विचार करताना ते बघायला हवे की हे प्रश्न प्रत्यक्ष जीवनातून निर्माण झाले की पुस्तकातून निर्माण झाले. कारण जीवनातून हे प्रश्न निर्माण झाले असते तर त्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. पण पुस्तकातून प्रश्न निघाला असेल तर त्याबद्दल विचार करण्यात काहीच अर्थ नाही. काही प्रश्न जीवनातून पुस्तकात येतात व पुस्तकातून जीवनावर परिणाम करतात. अर्थात अशा प्रश्नांना विचार करणे आवश्यक आहे, कारण मूलतः ते जीवनातूनच निर्माण झालेले असतात. पण काही निवळ पुस्तकी प्रश्न असे असतात की त्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असत नाही. त्यांचा विचार करण्याची आपणास फारशी जरुरी नसते. उदाहरणार्थ, मंगळावर वस्ती केल्यास तेथे आपणास नोकरीचे कपडे घालावे लागतील का रेशमाचे? पण आपले वरील प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत काय? यासाठी आपणास देवाची गरज वाटूच लागते व या गोष्टीवरून बघावे लागेल की आपण साक्षेपाने जीवन जगत नसल्याने आपल्या जीवनात असे अनेक प्रश्न किंवा समस्या येऊन जातात की ज्यावर केवळ अतिपरिचयामुळे आपणास विचार करावा वाटला नाही, आदर वाटत नाही. जसे आपण ऑफिसमध्ये जाताना वाटेने अनेक दुकाने लागतात, पण आपले त्याकडे लक्ष नसल्याने जर आपणास कोणी विचारले की अमुक दुकान तुम्ही पाहिले आहे काय, तर आपण उत्तर देऊ की आपण पाहिले नाही. याचा अर्थ ते दुकान तेथे नाही असे मात्र नाही. केवळ आपले लक्ष नव्हते म्हणून आपणास ते सांगता येत नाही. तसेच जीवन साक्षेपाने न जगल्याने त्यातल्या प्रश्नांकडे आपले लक्ष गेलेले नसते. जीवनातील साधा प्रसंग. मानवी जीवनात संततीचे स्थान काय, याचे निश्चित उत्तर कोणाला देता येईल काय? कारण सामान्यपणे सर्वांचंच मुळेबाळे होतं, त्यामुळे वरील प्रश्नाचा विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही. तेव्हा अशा तऱ्हेने आपण अगदी रोजच्या जीवनातील सामान्य प्रश्नाचाही कधी विचार करत नाही. तेव्हा कोणती गोष्ट जीवनातून निर्माण झाली हे कळण्यासाठी जीवन साक्षेपाने, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये इन इट्स राईट पर्स्पेक्टिव्ह असे म्हणले आहे, असे जगायला हवे. आता आपले प्रश्न जीवनातून निर्माण झाले आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपण साधारणपणे जीवनाकडे पाहिले तर असे दिसून येते की जसजसे वय वाढत जाते तसतसा ईश्वराकडे कल होत जातो. जोपर्यंत आयुष्यात काही जबाबदारी नसते तोपर्यंत माणूस ईश्वरास ओळखण्यास तयार नसतो. साधारणतः 14 ते 25 वयापर्यंत, म्हणजे जोपर्यंत जीवनात चटके बसलेले नसतात तोपर्यंत माणसे प्रायः अगदी नास्तिक असू शकतात. तोपर्यंत माणसाचा विश्वास कोठे ना कोठेतरी असतोच. काही झाले तरी माझे वडील पाहतील, अमकी परीक्षा पास झालं तर अमकी नोकरी लागेल, अमका धावून येईल, तमका मदत करेल, असं विश्वासाने वागतो. तोपर्यंत माणूस ईश्वर मानायला तयार नसतो. उदाहरणार्थ म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या नोकर वर्ग नास्तिक असतो तर व्यापारी वर्ग प्राय आस्तिक असतो. कारण नोकरांना माहीत असतं की महिना अखेर इतके पैसे निश्चित आहे. हे बजेटमध्ये आधीच ठरलेले असते, निश्चित वाट ठरलेली असते. तेव्हा याला जीवनात कुठेतरी ईश्वराची जरुरी आहे किंवा नाही याची तमा नसते किंवा नसू शकते. पण व्यापाराचे तसे नाही. त्याला माहीत असते की किती हुशारीने व्यवहार केला तरी व्यापारात नफा होणे अगर नुकसान होणे काही आपल्या हातचे नाही. तेव्हा मंदी येईल आणि मिळालेले पैसे जातील याचा काही नेम नाही. तेव्हा त्याला या अस्थिर जीवनात ईश्वरी कृपेची गरज वाटते. वर सांगितलेल्या नोकरास ईश्वराची आठवण केव्हा होते? काही कारणामुळे, उदाहरणार्थ आजारीपण, बाळंतपण वगैरेमुळे कर्ज झाले आहे, देणेकरी दारात बसलेत किंवा सर्व काही चांगले असले तरी मुले उन्हाळ निघाली आहेत अथवा शरीर व्याधी जडली आहे, मग देवाची आठवण होते. साधारणतः जो पावे तो माणूस कुठल्या ना कुठल्या विश्वासात गुंतून असतो तोपर्यंत त्यास ईश्वराची आठवण येत नाही. यामुळे सुख मिळेल, त्यामुळे सुख मिळेल या आशेवर तो चालतो. पण त्यास त्याच्या आशा फोल ठरू लागल्या
की त्यास ईश्वराची आठवण येते. उदाहरणार्थ घरात आई वडील, मुलगा, पत्नी, संपत्ती सर्व गय, पण पोटात काळा येतात व त्यावेळी कोणीही याचे दुःख दूर करू शकत नाही. असे जेव्हा त्याचे दृष्टत्व येते तेव्हा तो निराश होतो. घरात त्याचे लक्ष लागत नाही. जे भोवती जमलेले आहे त्यातून सुख कायम मिळेल या त्याच्या हाते फूल ठरतात. तेव्हा तो उदास होतो. साधारणपणे 45 वर्षे वयाच्या पुढची मंडळींची बायकांची अशी तक्रार असते की यांच्या घरात लक्ष नाही. म्हणजे तो स्वतः उदास भकास होतो. इतकेच नाही तर कुटुंबातील मंडळींना त्यामुळे दुःखी करतो. या त्याच्या अवस्थेत आपण त्याला जीवन असेच जगू असे सांगत शकतो का? किंवा एवढे सांगितलेले भागते काय? एक वेळ कमी उत्पन्न आहे, बाबा काटकसर करून या परिस्थितीत दिवस काढ अशी समजूत घालून घेऊ नको. पण एखाद्याला असे म्हणून भागेल की बाबा मुली उन्हाळ निघाली तरी तू तसे समाधानाने जग, अथवा शरीर व्याधी होते तरी तसे समाधानाने जग. तेव्हा अशा अवस्थेत त्या माणसाच्या जीवनाचा नाश टाळण्यासारखा काही उपाय आहे का? अशा या परिस्थितीतून ईश्वरा कल्पनेचा उदय झाला. कोणतेही कारण नसताना अथवा काही चूक नसता दुःख भोगण्याची पाळी येते व काहीही मार्ग शिल्लक नाही. अशा वेळी ईश्वराची आठवण होते. नाहीतर मुलांना राम, कृष्ण, गोविंद अशी नावे, देवाची नावे ठेवली असतानाही हा त्यांना त्या नावाने हाक न मारता आप्पा, बापू, बाळ अशा नावाने हाका मारतो. तेव्हा हे सिद्ध होतं की ईश्वराची गरज जीवनातून निर्माण झाली. तेव्हा आता त्या ईश्वराचा शोध जीवनाकरता करणे अपरिहार्य आहे की ज्यामुळे जीवनाचा नाश टळू शकेल. यापुढील ईश्वरासंबंधीचे विवेचन पूर्णवादाची तत्वप्रणाली या निबंधात आले आहे. हे सांगून परमपूज्य महाराजांनी सांगितले की परमेव्योमन किंवा अत्यतिष्ठदशांगुलम म्हणून वेदात वर्णिलेल्या विश्वातील विधायक शक्तीला पुरेपणून उरणारी जी शक्ती असते ती ईश्वर. आपल्या अंगाची विधायक शक्ती जेव्हा कमी पडते तेव्हा ती उपासनेच्या द्वारे आपणास त्या विधायक शक्तीकडून आपल्या कार्यार्थ आणता येते. आपण त्या उरलेल्या शक्तीला दुसरे कार्य नाही. ही जी शक्ती किंवा ईश्वर त्याचेच प्रतीक म्हणून आपण विठोबाची मूर्ती का मानू नये? त्यात आंधळेपणा नसून डोळसपणा आहे. विठोबाला काही काम नाही, पण आमच्यामध्ये ते धावून येण्यासाठी तो कमी रात ठेवून उभा आहे. यापेक्षा कोणते चांगले प्रतीक असू शकेल? तेव्हा ही जी ज्याला विधायक शक्ती आपण त्यास ईश्वर म्हणू, त्याला जीवनात तिचे वहन कंडक्ट करून घेऊ, याचंच ईश्वरी कृपा म्हणावा. याचे त्याचे माध्यम म्हणजे उपासना. पूर्वी आपण पूजेसाठी असा संकल्प करत असू की मम सकलस्य कुटुंबस्य आरोग्य स्थैर्य प्रीत्यर्थ, याकरता रोज देवाची पूजा करायची. येथे आपला ईश्वर शक्ती वहन करण्यासाठी कंडक्ट असलेला स्विचबोर्ड म्हणजेच आपले देवघर. उपासनेची आणि सृजन शक्तीची, क्रिएटिव्ह पॉवरची अगदी अभिनव अशी कल्पना, तसेच विठोबाच्या मर्दिकाचे मर्म, या दोन्ही गोष्टी परमपूज्य महाराजांनी जगासमोर अगदी सादर पटवून सांगितल्या. इतकेच नव्हे तर अक्षरशः हजारो लोकांना या संबंधी आध्यात्मिक सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अनुभौतिक अनुभव दिले. आपले जीवन साक्षीपीठ असल्यामुळे या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकत नाही. जिज्ञासूंनी असा विचार करावा की ज्या गोष्टीबद्दल, ज्या जिव्हाळ्याच्या गोष्टींबद्दल आपणास विचार करण्याची सवड नाही, त्यावर केवळ आपले आयुष्य घालून शास्त्रोक्त विचार केलेल्या विभूतींकडून याबद्दल शिकण्यात कमीपणा घातला. उलट तीच खरी माणुसकी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया, पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद.